आजी आली रे, आजी आली, आजी आली, आजी आली रे. शावरू शावरू पैसे देता आहे त्याला. शावरू ढमू लागी. कसं चहा प्यायचं असतंय? चहा कसं पितात गोळा? दररोज बघते आपण सगळे पितात. चहा पितात, चहा कसं पितात दाखव ना. एक तर दास जातात पप्पा. मला पण पाहिजे सेम. मध्यंतरी मी एक व्हिडिओ शेअर केला होता आमरसाचा आणि मला त्या व्हिडिओ खाली इतक्या सारे कमेंट्स होते की वर्षा आम्हाला सुद्धा आंबे खायला खूप आवडतं पण आमरस खाल्ला की लगेचच पिंपल्स येतात. सेम मला सुद्धा तसं होतं पण वर्षभरात एकदाच आपण आंबे खाऊ शकतो ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये, त्यानंतर पुढच्याच वर्षी. त्यामुळे मी तरी बिंदास आंबे खाते. त्वचेची जराशी जास्त काळजी घेते. ते वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा, तर छोटे छोटे पिंपल्स यायला सुरू झालेले आहेत. तर जास्त पिंपल्स येऊ नये यासाठी मी युज करते हिमालयाचं हे प्युरिफाईंग नीम फेस वॉश. मी बऱ्याच वर्षांपासून युज करते त्यामुळे माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे बनलेलं आहे 100% नॅचरल डिराइव्ड नीम पासून. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की कडुलिंब जे आहे ते त्याच्यातल्या अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज साठी ओळखलं जातं आणि त्यामुळेच हे फेस वॉश जे आहे ते पिंपल कॉझिंग बॅक्टेरियाला 99.9% मारण्याचं काम करतं. हे युज करण्या अगोदर मी माझा चेहरा थंड पाण्याने धुवून घेते जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होतं आणि त्यानंतर फेस आणि नेक एरियावरती मी हे अप्लाय करून घेते. ऍप्लिकेशन खूप सोपं आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला थोडा वेळ मसाज करायचा आणि बरं सोप आणि पॅराबिन फ्री असं हे जेंटल क्लिन्झर आहे बरं का. अगदी पहिल्या वापरापासूनच आपल्याला फरक दिसून येतो परंतु रेग्युलर हे जर यूज केलं ना तर पिंपल्स जे काही आहेत ते रिड्यूस व्हायला लागतात. याचा फॉर्म्युला जो आहे तो सुपर जेंटल असल्यामुळे आपल्या स्किनला कसल्याही प्रकारे ड्राय न होऊ देता आपल्या पोर्स मधनं इम्प्युरिटीज हे रिमूव्ह करतं. याच्या वापरानंतर माझी स्किन अगदी हेल्दी आणि पिंपल फ्री झाली आहे. तुम्हाला सुद्धा जर पिंपल्सचा त्रास असेल तर नक्की एकदा तरी हे तुम्ही ट्राय करा. अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईट वरती हे इझिली अवेलेबल होऊन जाईल. त्यासोबतच हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा तुम्हाला हे सहज मिळून जातं. तुम्हाला सुद्धा हे हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले. लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रेट असा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे लगेच जा आणि हे प्रोडक्ट परचेस करा. आणि बॉटल थर्मास आहे. हे किती सुंदर आहेत दोन्ही पण. ग्रँड विटारा म्हणजे शोरूमच आईला दवाखान्यातून आज डिस्चार्ज मिळाला त्यामुळे आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. आता ती बरी आहे. विकनेस खूप जास्त असल्यामुळे रिकवर व्हायला थोडा तिला वेळ लागणार आहे. ज्यूस दिले तिला आणि त्यानंतर मग गोळ्या औषधं घेऊन ती आराम करते. वहिनी दाखवतायत त्यांच्या 4 व्हीलर सोबत आलेले हे जे काही गिफ्ट हॅम्पर आहे ते छान आहेत बघा दोन्ही पण. हा लय आवडला मला. ह्याच्यामध्ये ना मनी प्लांटचं तसलं ते पण ठेवलं लय सुंदर. आपले जरा लेकर लहान पुन्हा जरा करायचं थोडे का कप्पे करायचं म्हणा. ही पण छान आहे. त्याचा कलर ही पोहे द्यायला येतो ह्याच्यात आणि दुसरं काय पण म्हणजे ते सर्व स्वीट जामून वगैरे सोनपापडी. होय हो किती सुंदर मग आहेत बघितले. हो खूप सुंदर आहे. आले असं द्यायला पण छान वाटते. बिगा सरच्या आपे पात्र. मागच्या वेळेस आपण वाडीच्या शेतात गेलो होतो श्री आंबे काढायला. तू आणि दाजाने किती त्रास दिलता. तुमच्या दोघांचे पण भांडणं होते.
आई आता थोडी थोडी रिकवर होते, पण तितकंही व्यवस्थित नाही. आता खरं बाळाला घ्यायचं सुद्धा ताकद तिच्यात नाही, म्हणजे इतकी अशक्त झाली ती. तर तिला मी जेवायला देते, डॉक्टरांनी सांगितलं अगदी हलकं फुलकंच द्या, जास्त काही हेवी नको. तर एकदम मस्त असं फोडणीचं वरण आणि भात देते तिला. त्यानंतर मग थोड्या वेळाने ज्यूस बनवून देते. चावायला थोडासा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे मग एकदम ज्युसेस किंवा लिक्विड बेस, त्यासोबतच एकदम मऊ शिजलेला तांदूळ, म्हणजे आपण बाळंतीला जशी पद देतो ना तशा पद्धतीने, म्हणजे इंद्रायणी वगैरे एकदम असं लिक्विडी टाईप, तर तसंच केलं आहे मी ते. आणि आता तिला सर्व करते वरण भात. श्रेंची खूप भांडणं करतात. काय बनवायला येतं ना? आंबे काढायचं का? काय करायला ते? मोठ्या गाडीवर पोत बी बसलं. हे बनवायला तापे उतरवायचं अस्त्र शस्त्र, जसं आम्ही पुंगा मारायचं अस्त्र बनवलं. पप्पा कावर सांग मला बघू पोरं बी करायला ती का? असं काय तर क्रिएटिव्ह करत जावा र. अरे वा, भारी झालं. आवळे काढायला बी उपयोगाला येईल मग. आवळ्याला बारकी मोदरला होय, आंबा मोठा असतो. ही होम मेड आहे आमची. तू आवळ्याला वापर. चिकू चिकू तुझी आवळ्याला केवढी करायला लागते बाया. तुला कळालं कशी किती करते घे की बघ कशी नटते, उड्या किती काय चिकू तुझी कसली झाली दाखव. लय क्यूट, लय क्यूट आहे. शौदाजा तुझ्या ढमूची पण बनव. कोण पाजायलंय? कोण? शर्यदाजा. अगो बाई, थोडं थोडंच द्यायचं रे दादा. छान छान पाजू दे, तेवढं पाजू. बरं राहू दे म्हणून. होय, चिंगीची मा म्हणलेली मला आंबट आहे. लय नको, एकच टाकू. आई मिरची टाकायची का कसं ग? काढून खातीस का? मिरची टाकायची का? आईला काही अनुषा पोटीच्या गोळ्या आहेत, त्या ज्यूस घेण्या अगोदर दिल्या होत्या. त्यानंतर म्हणजे थोडंसं तिला जास्त भूक लागायली आणि रेग्युलरसुद्धा आम्हाला आता नाश्ता बनवायचाच आहे. त्यानंतर स्वयंपाकाची पण तयारी आहेच, तर ती चालली आहे. बरं, जसं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे, अनाऊन्स केलं आहे यूट्यूब मास्टर क्लासविषयी, खूप साऱ्या इन्क्वायरी येत आहेत. तर काही जणांना म्हणजे कन्फ्युजन आहे, तर थोडक्यात सांगते. येत्या 15 मेला आपला यूट्यूब मास्टर क्लास सुरू होतो आहे. त्यासाठीचे ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत आणि लिमिटेड सीट्स आहेत. त्यामुळे लगेचच तुम्हाला जर यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल किंवा काही माहिती नसेल आणि मी कशा पद्धतीने ग्रो करत आली आहे किंवा काय ज्या छोट्या मोठ्या टिप्स ट्रिक्स आणि टेक्निकल नॉलेज आहे जे मला माहिती आहे ते तुमच्यासोबत या मास्टर क्लासमध्ये मी शेअर करणार आहे. आणि त्यासाठीचा नंबर मी इथे देते स्क्रीनवरती, तिथे तुम्ही मला सिम्पली हाय पाठवू शकता आणि यूट्यूब मास्टर क्लास टाकल्यास तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी तिथे प्रोव्हाइड करेन.
तर जसे माझे व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले तेव्हापासून ते आजतागायत मला कॉमन हा प्रश्न आत्ताही येतो. इन्स्टाला DM असेल किंवा फेसबुकला, इकडे यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये, की चॅनल ग्रो करण्यासाठी कशा पद्धतीने एडिटिंग केलं जातं किंवा कसं आपण म्युझिक यूज करायचं, कॉपीराईट क्लेम किंवा स्ट्राईक येऊ नये यासाठी काय म्हणजे काळजी घ्यायची, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी. तर तेच सगळं मी तुम्हाला या यूट्यूब मास्टर क्लासमध्ये शिकवणार आहे. 15 दिवसाचा कोर्स असणार आहे आणि 1000 रुपये फीस असणार आहे. सो तुम्हाला जर इच्छा असेल आणि थोडंफार यूट्यूबविषयी जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ॲडमिशन घेऊ शकता. फक्त सुनाला बायकोला मान खायला घालावं सोडत. पाणी टाकलं शावरू रे शावरू. कोणी पटम्या धामला आऊन कोणी पटम्या टाकलं इथं तसं पाहिलं तर घरात अगोदरच पहिली 3 लहान मुलं, त्याच्यामध्ये भरीसभर म्हणून पिल्लूचा गोंधळ सुरू असतो आणि या सगळ्यामध्ये ना दिवस कसा निघून जातो तेच समजत नाही. म्हणजे कधी उजाडतं आणि कधी मावळतं हे सुद्धा लक्षात येत नाही. त्यात थोडंसं आईचं आजारपण असल्यामुळे मग तिची काळजी घेणं सुद्धा आता सध्या माझी टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मी तिच्यासोबत स्पेंड करते. त्यामुळेच एक दिवस आड वगैरे असे व्हिडिओज येत आहेत. काही जणी विचारत होते की मी वाट पाहत होतो परंतु व्लॉगच आला नाही. तर वेळ मिळेल तसे व्लॉग देते मी. आणि अजून काही गोष्टींचं काम चालू आहे ज्यामुळे मग माझं थोडंसं लक्ष तिकडे पण आहे. तर ते एकदा छान मार्गी लागलं, व्यवस्थित एक्झिक्यूट झालं की आपले रेग्युलर व्लॉग सुरू होतील. त्याच्यावर टाकायचं बस करा. अरे दीदी म्हणत होती रे ती, तुला खायचंय का? सांगायचं का आजोबांना? पूर्वी ना आमच्या घरात फक्त पप्पांना नॉनव्हेज सगळ्यात जास्त आवडायचं, परंतु आता ना चिकू त्यांच्या पुढचा आहे, म्हणजे त्याला खूप जास्त आवडतं. सो त्याची आई म्हणत असते की आज्याच्या हातावर हात मारला म्हणजे दोघांनाही नॉनव्हेज आवडतं. आणि पप्पा म्हणत असते की चला कोणतरी आहे माझ्या जोडीला घरात, तेवढं जास्त कुणाला नाही आवडत परंतु हा तरी मला कंपनी देईल. लिंबू सरबत. अयो किती ग्लास बनवलेस? 7. रेसिपी सांगा आम्हाला, काय काय केलंस? पहिला लिंबू घेतले, त्यांना कापलं, जेवढे ग्लास असेल तेवढ्याहून डबल टाकले. मग नंतर एक्स्ट्रा ग्लास आहेत ना पुन्हा मग ते थोडं मीठ टाकायचं आणि असे यूज अँड थ्रोचे ग्लासेस वापरले. अच्छा, आता हे कोण पिणार? आपण सगळ्यांनी मिळून प्यायचं. संध्या कसं झालं? नाही खोबऱ्याचं कसलं झालंय सांग किती? कसं झालंय सांगशील? मी पेन नाही जोकर छान झालं. शवला येईल आई. थोडी साखर कमी, थोडी. तुझा नातू काय शिकलाय माहिती का? शरबत बनवायला. काल पण बनवलं होतं त्याला. आणि आईला ना लिंबू शरबत सांगितलंय डॉक्टरांनी डेली. तर दिवसात 2दा तरी होतंयच आमच्यात. आणि त्याच्यात प्रिपरेशन सगळं आहे. पहिल्या 1-2 दिवशी आम्ही केलं, आता दररोज शौर्यच करतोय. लय गोड आहे बाळ माझं. गोड आहे म्हणलीस बरं का, लक्षात ठेव. पुन्हा मनच नाही आगाव आहे. मी खाली बसते. खाल्लं उठवत नाही. डोकं धुणारच. शॅम्पू त्या दिवशी भेटत तर ते गारवा सुटला म्हणून. आज बी तसंच वार. कशामुळे वारं सुटायला? काय किंवा ही वार वाजत मला थंड वाजते. फॅन सुद्धा का नाही जास्त असं स्पीड मध्ये थंड वाजते. सण होत नाही.
पिलीच्या आणि नाकाला पाणी येईल पिलूला तिथं नाक किती चोळाली गुदगुद करायला गे आणि ती वारी कडून आलेलं झपकायले म्हणून म्हणलं सोडावा या दोन्ही हिकडल्यावर तरी बांधावं हाय तर केवकीकडे ठेवले तर मम्मीनं तिकडायचं पलंगाचे ह्याच्या खालीच आहेत ना काय ते कपाटात. कपाटाच्या ती पहिली आहेत म्हणजे पिकायला असते फक्त पिल्लुडीला खाऊ घालायच नाही बाबा लय तिच्या तोंडाला झालं आणि ह्यांच्या हल्लीसला कळत नाही कुठं चिक येतोय आणि कुठून नाही. तेवढं त्यालाच बालपण म्हणलं परफेक्ट बरं, ह्याली बाई बाकीच्या काही तिकडच्या बघली मी बघून देते दाबून इकडे दी हिरवा हाय रे बाबू दबत सुद्धा नाही आंबट लागतं पण अंड्याचा पिघाळून पुन्हा चाबाला का नाही तर छान घ्यायचं एकीकडे नुसता दबून का सगळ्या बाजूने सगळीकडे टाकणारा आणि लालवाला मग गोड लागते आणि अर्धा काचा खाऊन टाकला की ती श्राप देते पुढे बघ बघ मस्त. नाटक्या साया गाव मस्ती कर कॅमेरा ऑन केला म्हटलं की चिकूची मस्ती सुरू झाली. त्याचं कंटिन्यू असतं वेगवेगळे हावभाव वेडावाकडा चेहरा करणे आणि त्याला त्याच्यात मजा वाटते. सो मी करू पण देते कारण एवढंच ते वय आहे. हा करेक्ट आता कळालं ना कसं दासा मिळाला ते बघा म्हणा मला कसला मँगो मिळाला या खायला आमच्यातला मँगो म्हण ना तसं करून. जेव्हा जेव्हा हा मस्तीखोरपणा सुरू असतो ना त्याला अपेक्षित असतं की मी त्याच्या मागे पळावं म्हणजे थांब तुला बघतेच वगैरे असं काहीतरी जेणेकरून मग त्याला अजून मजा येते आणि मग तो घरभर पळत असतो. परंतु आता मी गेले नाही त्याच्या मागे तर तो परत येईल जरा वेळाने आणखी तुम्ही पाहालच. आता शौर्य आलेला आहे. पुन्हा किती छान नेला बघितलंस का आता घेऊन गेला बघ किती सुंदर नेला. अगोदर कच्चा कच्चा घेतला होता. खायचं का तुला घे लिंबू सरबत एक जुत्या जरा म्हणलं मग पुन्हा खा आणि खाताना कधी बाळानं चांगला असेल पिवळा जर चौकून सारखा झालेला तरच घ्यायचा नाही. काल तुझी मम्मीने मला लय घाबरवलं. मम्मी अशी केस समोर घेतली सगळे माझ्या समोर असं असं पिलीला पिलू घाबरे ना आणि हसायली ना असं केलं. कंचनाचे सगळे सिक्वेन्स बघून मम्मीला मला वाटतंय हे झालंय काय की 6 का काय पार्ट आहेत म्हणून माहिती त्याचे 7 आहेत कंचना रिटर्न एवढं ओरडावं लागतं. पिली स्वतः करायली शो तसं. हॉस्पिटलमध्ये असं झोपून बेडवरती लोळून केस सगळे असे गुंतल्यासारखे झाले होते तर सगळा गुंता सोडवला मी हेअर ऑइल करून आईचा. परत ती पूर्वी त्या ह्याच्या खाली जाते तिकडे छान आहेत रे. आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने एवढंच सांगेन की जर तुम्हाला आई वडील असतील सासू सासरे असतील तर नक्की जपा कारण का हीच ती वेळ आहे त्यांना आपली गरज आहे आणि त्या वेळेमध्ये जितकं शक्य आहे म्हणजे असं नाही विचार करायचा की हा हे मुलाचंच कर्तव्य आणि ते मुलांनीच केलं पाहिजे मी कशाला करू. तर ह्या गोष्टी डोक्यातनं आपण काढायला हव्यात. जितकी मुलाची आई ती आहे तितकी आपली पण आहे. आपल्यासाठी सुद्धा तिने खूप काही केलेलं आहे आणि कधीतरी आईला सुद्धा तिची आई होऊन आपण तिची काळजी घेतो ना तर ते आवडतं. आणि मी पाहिलं आहे की पॅम्परिंग या जगात कुणालाच आवडत नाही असं नाही परंतु जेव्हा आपलं मूल आपल्या आईप्रमाणे काळजी घेतं ना ती भावनाच खूप वेगळी आहे. म्हणजे सुपर से उपर आहे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माझा भैया तर आईची काळजी नेहमीच घेतो पण सुदैवाने मी अण्णांच्या अंत्यविधीला आले आणि आई तेव्हा आजारी पडली त्यामुळे मलासुद्धा थोडंफार तरी त्याच्यामध्ये माझा इनिशिएटिव्ह घेता येतो आणि त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. कारण माणसं आपल्यातून गेल्यानंतर दुःख करत बसण्यापेक्षा ती हयात आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करणं त्यांची काळजी घेणं त्यांची शुश्रूषा करणं कधीही चांगलंच कारण का आपल्या मनामध्ये खंत राहत नाही. मी खूप अशा मुली बघितलेल्या आहेत की ते मुलाचं कर्तव्य आहे ते प्रॉपर्टी खाणार तर मग आम्ही का करायचं. तर हे खूप क्षुद्र विचार आहेत खूप नॅरो माइंडेड आहेत. थोडंसं ब्रॉड माइंडेड होऊन थोडासा त्या पल्याड जाऊन विचार करणं सुद्धा गरजेचं आहे कारण की ॲट द एंड माणसं महत्त्वाची आहेत पैसा नव्हे.
तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. होप आवडला असेल. आता आई व्यवस्थित आहे त्यामुळे आम्ही सगळेजण निश्चिंत आहोत. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.